या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। ईशा तर नाहीये इथे। ईशा नाहीये? मी फोन केला तेव्हा ईशा इथेच होती ना? इथे होती ती, पण नंतर गेली। विक्रांत, कुठे होतात कुठे तुम्ही? मला सांगा, ईशा घरी आली? दादा, माय फ्रेंड वहिनीचा काहीच पत्ता नाहीये। वी आर वरीड। अरे तिच्याशी लग्न कशाला केलं मी? तिला राजनंदिनी बनवण्यासाठी केलं, बरोबर का नाही? बरोबर ना? मग ती अशी गायब होऊन कशी चालेल? ती अशी गायब होता कामा नये झेंडे, ती अशी गायब होता कामा नये। विक्रांत, सरांच्या नावाचं मंगळसूत्र घालून मिरवायला काहीच वाटत नाही। काळजी नाही घ्यायची सरांची। मॅम नाही। शट अप। या पुढे तुझ्यामुळे जर सरांच्या तब्येतीला काही झालं ना, तर तुझी गाठ माझ्याशी आहे, हे लक्षात ठेवायचं। सर, म्हणजे तुम्हीच म्हणता ना की हातात घेतलेलं काम कायम पूर्ण करावं म्हणून। मग आपल्या कंपनीत जो भ्रष्टाचार झालाय तो फक्त मला शोधून काढू दे। मी तिला सगळं सांगतोय, ऐकतच नाही माझं। मी तिला म्हणलं मी हे सगळं शोधतो, त्या फ्रॉड माणसाला मी शोधून काढतो। मला म्हणते नाही, मी एकदा हातात काम घेतलं की ते पूर्ण करणार। सर 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 काम सर म्हणे। याचा अर्थ ती पुन्हा ऑफिस मध्ये येणार ना खुपसायला। राजेश जर काही बोलला ना झेंडे, ती सरळ माझ्यापर्यंत येऊन पोहोचेल। आई, तुम्हाला आज सरांना गिफ्ट नाही देता येणार आहे। का ग? आई, अगं ते रूम मध्ये काम करतायत। बरोबर, असू दे। ब्रो इन लॉची या घरात एक स्पेशल रूम आहे। ब्रो इन लॉ घरात आले ना की पहिल्यांदा त्याच रूम मध्ये जातात। पण म्हणजे ईशा, मलाही आश्चर्यच वाटलं हो की ईशाने तुमच्यापासून ही गोष्ट लपवून कशी ठेवली। गॉड नोज त्या रूम मध्ये काय असेल। राजनंदिनी गेल्यानंतर बरोबर 9 महिन्यांनी ईशाचा जन्म झालाय। कोणाचा जन्म? ईशा, तू तयार नाही झालीस अजून? मला नाही आवडत होळी खेळायला। मी लहानपणापासून एकदाही होळी खेळले नाहीये। राजनंदिनीला होळी खेळायला आवडायचं? खूप आवडायचं। मग वहिनी आणि राजनंदिनी त्या एकच कशा असतील? तुझे बाबा सांगत होते, तुला कोणी रंग लावायला आलं तर तू माळ्यावर लपून बसायचीस। मला नाही आवडायचं जवळ येऊन कोणी तोंडाला रंग फासलेला। कोणी आलं की मी जोरात किंचाळायचे। मला खूप भीती वाटते। ईशा, अहो, आता तरी म्हणत होती ना कोणी रंग लावायला आलं तर मी किंचाळायचे म्हणून। गेली जावई बापून बरोबर रंग खेळायला। आय थिंक दादाने मॅजिक केलंय। मॅडम, तुमच्या कंपनीत फ्रॉड करणाऱ्या माणसाचं नाव आहे गजा पाटील। सर, मला त्या माणसाचं नाव सापडलंय। कोण? त्या माणसाचं नाव गजा पाटील आहे। विक्रांत, ईशा घरी कितपत बडबड करेल? सांगता येत नाही का? आईसाहेब, त्यांचं काय? आईसाहेबांना माहिती आहे की तूच गजा पाटील आहेस। मला त्या भ्रष्ट माणसाचं नाव कळलंय। कोण आहे तो? काय नाव आहे त्याचं? आपल्या कंपनीत इतकी वर्ष जे झालं नाही ते करणारा हा भ्रष्ट नालायक माणूस आहे तरी कोण? त्या माणसाचं नाव आहे मी स्वतः बघितलं त्यांना आज जाताना। हे बघ ईशा, इथे आपण आर्ग्यू करून काहीही होणार नाही। आपण कन्फर्म करूयात ना? कन्फर्म कसं करणार? आपण डोअर ओपन करूयात आणि कन्फर्म करूयात।
सर त्या गजा पाटीलचं काय झालं? त्याचा शोध चालू आहे ईशा. त्या माणसाने आपल्या कंपनीची सिस्टीम पूर्णपणे बिघडवून ठेवली आहे. त्या माणसाला शिक्षा मिळाली पाहिजे सर. ईशा, सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या नसतात. आपले प्रयत्न सुरू आहेत ना, सापडेल. तर अहो, त्या राजेशनी आपल्याला एवढा मोठा धोका पत्करून त्या गजा पाटीलचं नाव सांगितलं. सर, निदान त्या राजेशला तरी न्याय मिळाला पाहिजे. चकली मेड बाय सोनिया अँड टीम. अप्रतिम. अरे वा, आज खुशीत दिसतंय विक्रांत. ऑफिसमध्ये काही विशेष झालंय का? सर, तो मिळाला. कोण मिळाला? म्हणजे कशाबद्दल बोलतेय ही? या होईल. विक्रांत सर कुठे? ईशा, तुला प्रॉमिस केलं होतं त्याप्रमाणे या माणसाला तुझ्या समोर हजर केलंय. हाच तो गजा पाटील. ह्या माणसाची हालत अशी का झाली आहे? आधी खूप मारलंय मला. का मारलंय ते सांग ना. हं? का मारलंय ते सांग. बरे सांग. हं? काय रे, तोंड बंद ठेव तुझं. का अजून मार खायचा आहे? अरे मस्ती केली का तुझी अजून? हा, जाऊ दे ना मला साहेब, जाऊ दे ना मला. झेंडे सर, नका मारू अजून त्याला. दातों के भूत बातों से नहीं मानते. एकतर गुन्हा करायचा, पुन्हा कबूल करायचा नाही. दोन चार मारल्याशिवाय ना तुम्ही वटणीवर नाही येत. साहेब सोडा ना मला. साहेब परत नाही चुकी होणार. साहेब सोडा ना मला. नाही झेंडे सर, ते पोलिसांचं काम आहे ना. आपण का कायदा हातात घ्यायचा? ईशा, अशा वेळेस काय करायचं ते झेंड्यानं बरोबर कळतं. जेव्हा माझ्यावरती एकाने गोळी चालवली ती त्यांनी त्यांच्या हातावरती झेलली म्हणून मी वाचलो. तर अहो, पण ईशा, तुझी आई जशी चकल्या करण्यात एक्सपर्ट आहे, मी जसा बिझनेस सांभाळण्यात एक्सपर्ट आहे. तुझे वडील जसे राजनंदिनी साड्यांची विक्री करण्यात एक्सपर्ट आहेत, तसेच झेंडे अशा प्रकारच्या लोकांना वटणीवर आणण्यात झेंडे एक्सपर्ट आहेत. त्यांना त्यांचं काम करू दे. वहिनी, पोलीस येतील आता आणि घेऊन जातील याला. काही काय साहेब, सोड ना मला. साहेब साहेब सोडा ना मला. माझ्या कंपनीमध्ये तुला इतक्या मोठ्या पगारावरती मी नोकरी दिली, तरी शांत राहिला नाहीस. तेव्हाही गफला करत राहिलास. सोडा ना मला साहेब. चुकलो साहेब, माफ करा. एकदा नाही, 1000 वेळा चुकलायस आतापर्यंत. खरं म्हणजे तेव्हा मी तुला कंपनीतनं काढून टाकलं ना, त्याच्याऐवजी तुला जेलमध्ये द्यायला पाहिजे होतं. तुला उगाच दया दाखवली मी. तुमची लायकीच नाही दया दाखवण्याची. माफ करा साहेब, चुकलो साहेब. परत असं नाही होणार साहेब. तर तुम्ही नका लक्ष घालू, मी बघतो काय करायचं. लाज नाही वाटत असं वागताना? क्लायंटचे पैसे खातोस, माझ्या डीलरचे पैसे खातोस, अरे आमच्या कामगारांचे पैसे खातोस. लाज नाही वाटत तुला? साहेब सचोटीनं कसं जगायचं माहितीच नाही तुला? तर तुम्ही तुमचा कशाला वेळ फुकट वाया घालवत आहे? पोलीस येतील ना, मग बोलेल पटापटा. सोडा ना मला साहेब. नमस्कार विक्रांत सर. नमस्कार. हाच का तो गजा पाटील? आज साहेब घेऊन जायला. काय असतं इन्स्पेक्टर साहेब, आपण अशा माणसांना आपण लफडी करताना पकडतो. आपल्याला असं वाटतं की त्यांना दम देऊन सोडून दिलं तर ते शिकतील, पुन्हा तसं वागणार नाही. पण आपलंच चुकतं. या अशा लोकांवरती दया दाखवणंच चूक आहे. यांना खरं तर ना तुमच्या या दंडुक्याची भाषा जास्त चांगली समजते. घेऊन जायला. घेऊन चला याला. साहेब सोडा ना साहेब. साहेब सोडा. सोड साहेब, सोडा ना. माफ करा ना साहेब. साहेब विक्रांत सर, तुम्ही फारच दयावान आहात. पण याला तुम्ही आधीच ताब्यात द्यायला हवा होता. पण आता काळजी करू नका. बघा कसं पोपटासारखा बोलेल. थँक्यू इन्स्पेक्टर साहेब. येतो. विक्रांतचं मोठं काम हलकं केलंयस तू. आता त्या गजा पाटीलला म्हणावं खा जेलची हवा.
गजा पाटील? हो मग काय, त्यांनीच तर गफला केला होता ना, म्हणून तर त्याला अटक केली. आई अगं ईशा त्यांना सांगत होती की ऑफिसमध्ये तुम्ही तिचं कौतुक केलं, गिफ्ट दिलं तिला, आणि मग गजा पाटीलला अटक झाली हे सांगितलं आणि अचानक चक्कर येऊन कोसळल्या खाली. गागाभट्ट का येत नाही आणि ते आले नाही तर राज्याभिषेक कोण करणार? एक महापंडित आहेत, कोण? केशव भट्ट. रघुनाथ पंत हनुमंतेंना अटक केली आणि तीही हरजीराजे दादासाहेबांनी. रघुनाथ पंत हे जनार्दन पंतांचे बंधू आहेत. काय वाटतं तुम्हाला, जनार्दन पंत गप्प बसतील? काळे तीळ होतीयत. पांडू कोण इली होती? करत होती. ही वटे काहीतरी लांब नेऊन टाकू पाहिजे. पांडू उचल, लांब काहीतरी नेऊन टाक. कोणाच्या पायबुडी येऊ नको. जा. पायबुडी येऊ नको. बाधत ना लांब टाकूचा. तू तुझ्यासोबत काही चांगला नाही वागत. किती वेळा तुझ्यासोबत भांडणं करते मी, माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे ना. आता तो तुला नाही नंदवणार. पा तू याच ऑफिसमध्ये पूर्वी बॉस म्हणून बसायचो मी, आणि आज ते मी कोणालाही नकोसाच झालं. याला म्हणतात कर्माची फळं. तू बरोबर म्हणतेस राधिका. नाही तू बघ ना, हे नारकर, जेनी वगैरे माझ्या मागे मागे असायचे सतत पूर्वी. आनंदला हाताला धरून मी सगळं शिकवलंय ग. नाही तरीही तुम्हाला ही संधी दिली. तुमच्या कॅलिबरचा वापर इतर गोष्टींकरता न करता कंपनीच्या फायद्यासाठी करा. ज्या माझात मला इथून हाकललंयस ना राधिका, तो माज आता मी कसा उतरवतो ते बघच तू. काय झालं? मळमळ लागत होतंय जरा. जीजी काय झालं? जीजी तुम्ही पणजी होणार आहे, पणजी. अरे समाधान्या, तू आज जा होणार, आज जा, आणि मी पणजी. आहेस कुठं? राजा, ती आई होणार आहे, आणि तू बाप. बाप कधी समोर एकमेकांशी बोलला नाहीत? फक्त तो एकदा बोललेला काय की मला तू आवडतेस वगैरे असं. पण मी बोलले हे काय हो, आम्ही मालवणी आहोत, तोही राणे आहे आणि आम्ही परब आहोत. त्याच्यामुळे तो आम्हाला एकदम फिक्स झाला होता की आम्हाला हा जावा भाऊजी पाहिजे. ठरवून टाकलं. उद्या गावात महाचर्चा आहे, बरोबर? तिथं जाऊन आपण सगळी उनी दुनी काढूया की. हे सगळं आपण सहजासहजी सोडायचं नाही. त्या अंजलीला पाडायचं म्हणजे पाडायचं. किती बी काय बी झालं तरी हिंमत हरायची नाही. चांगुलपणात कायम जिंकत असतो हे तू दावून दिलेलं आहे. आता तू निवडून येणार आणि सरपंच होणार हे फिक्स आहे. आम्ही जिंकू दिलं तर नवं, एवढ्या सहजासहजी सोडणार नाही आम्ही निवडणूक. मी शाही बद्दल काहीतरी बोलतोय म्हणजे आज काहीतरी शाही असणार आहे. बरोबर आहे तुमचं. आपण करतोय शाही पिस्ता रोल. आपली दुसरी रेसिपी पण तितकीच इंटरेस्टिंग आहे बरं का. आपण करतोय खुश्का राईस.